सांगली लोकसभेचे खासदार विशाल पाटील यांनी आज महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेडचा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांची मुंबई येथे भेट घेतली। या बैठकीत पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत सौर प्रणालींवर लागू करण्यात आलेल्या कॅपिंग संदर्भातील प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। या प्रतिनिधी मंडळात स्नेहा संजय पाटील, संचालिका ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशन, अण्णासाहेब जमदाडे, संचालक ओनेम सस्टेनेबल ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड तसेच तांत्रिक सल्लागार संजय पाटील यांचा समावेश होता। राज्यात छतावरील सौर प्रकल्पांना मागील 12 महिन्यांच्या वीज वापरावर आधारित मर्यादा लावल्यामुळे अनेक ग्राहक व सौर उद्योजकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाब खासदार पाटील यांनी बैठकीत मांडली। विशेषतः नवीन घर बांधणी, भविष्यातील वीज वापर वाढ आणि नेट मीटरिंगमधील विलंब या मुद्द्यांवर प्रतिनिधी मंडळाने सविस्तर निवेदन सादर केलं। प्रतिनिधी मंडळाने काल सादर केलेल्या निवेदनानुसार सौर प्रणाली मंजूर भारापर्यंत देण्याची सुविधा महावितरणच्या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली। यामुळे पात्र ग्राहकांना त्यांच्या मंजूर भारानुसार सौर क्षमतेची तांत्रिक मंजुरी मिळू शकणार असून पूर्वीच्या कॅपिंग संदर्भातील अडचणी दूर होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली। बैठकीनंतर महावितरणचे सीएमडी लोकेश चंद्र यांनी पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजनेअंतर्गत प्रलंबित सर्व प्रकरणांची 100% अंमलबजावणी करण्याबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली असून पात्र ग्राहकांना अनावश्यक अडथळे येणार नाहीत असं आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली। खासदार विशालदादा पाटील यांनी सांगितलं की सौर ऊर्जा ही केवळ वीज बचतीचं साधन नसून पर्यावरणपूरक व आत्मनिर्भर भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। सांगली जिल्ह्यासह राज्यातील सर्व पात्र ग्राहकांना पीएम सूर्यघर योजनेचा पूर्ण लाभ मिळावा यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करणार आहे। या बैठकीमुळे सौर उद्योग व ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त होत असून लवकरच संबंधित प्रकरणांवर कार्यवाही होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज।